विद्यार्थी मित्रो, माझ्या या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आज पाहणार आहोत बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा पेपर 2 मधला दुसरा भाग. तत्पूर्वी माझ्याशी तुम्ही संपर्क साधण्यासाठी माझं Facebook पेज त्या ठिकाणी पाहावं. WhatsApp आहे, Instagram आहे आणि माझी वेबसाईट पण आहे. या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता आणि येणारे अपडेट्स जाणून घेऊ शकता. मित्रो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे तो लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे येणारे तुमचे जे काही व्हिडिओ आहेत, अपडेट्स आहेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजू शकेल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण सुरू करू बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा पेपर 2 त्यामधला भाग दुसरा. यामध्ये काय पाहणार आहोत? 1. बँकेतर वित्तीय संस्था ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्यांच्या स्थापना केव्हा झालेल्या आहेत, त्यांचे कार्य काय आहे. 2. विकास वित्तीय संस्था ज्या आहेत त्या कोणत्या आहेत, त्या कधी स्थापन झालेल्या आहेत, त्यांचे कार्य काय आहेत. तिसरा भाग, भारतातील गुंतवणूक संस्था कोणत्या आहेत, त्यांची स्थापना केव्हा झालेली आहे, त्यांचं कार्य काय आहे. आणि भाग बाजारातील नियामक संस्था ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर एकंदरीत या 4 टॉपिकवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे येऊ शकतात याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन. प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, बँकेतर वित्तीय संस्था म्हणजेच कोणत्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. भारतीय आयुर्विमा मंडळ, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, मर्चंट बँक या तिन्ही वित्तीय संस्था आहेत, पण त्या बँकेतर वित्तीय संस्था आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न दुसरा, सूक्ष्म वित्तपुरवठा संस्था, मायक्रो फायनान्स ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, या प्रामुख्याने अति दुर्गम भागात, गरीब भागात, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करतात. मग असा कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करताना कोणत्या व्यक्तींना, कुटुंबांना कर्ज पुरवठा करायचा आहे या संबंधीचे नियमन त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यानुसार ग्रामीण भागातील 60,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या संस्था कर्ज पुरवठा करतात आणि म्हणून उत्तर आहे आपलं ए 60,000. प्रश्न क्रमांक 3, खालील दिलेले जे काही पर्याय आहेत त्यातला भाडेपट्ट्याचा प्रकार हा कोणता आहे नक्की. वित्त भाडेपट्टा, सेवा भाडेपट्टा, प्रतिपूरक भाडेपट्टा. हो, हे तिन्ही भाडेपट्ट्याचेच प्रकार आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिली भाडेपट्टा कंपनी, भाडेपट्टा म्हणजे लिझिंग कंपनी, किती साली स्थापन झालेली आहे, तर ती स्थापन झाली 1973 साली. याचाच अर्थ असा की तुम्हाला या संस्था आणि ते स्थापन झालेलं वर्ष हे माहिती असणं आवश्यक आहे. यामध्ये 2च भाग, त्या संस्था, त्यांचं स्थापना आणि त्यांचं कार्य, एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवता येऊ शकतील. प्रश्न क्रमांक 5, भांडवल बाजारात पतपुरवठा करण्याच्या उद्देशाने कमी क्षमता असलेल्या व्यक्तीकडून, म्हणजे जे छोटे छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडून त्यांच्या बचतीचे परस्पर संमतीने एकत्रीकरण करून तो पैसा भाग बाजारात गुंतवणारा निधी म्हणजेच कोणता निधी, तर साहजिकच म्युच्युअल फंड, परस्पर निधी आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते निधी परस्पर निधी आहेत. पहा, तुम्हाला 3 निधी दिलेले आहेत, बरोबर आहे. हे तिन्ही निधी जे आहेत ते हे परस्पर निधी म्हणजे म्युच्युअल फंडाचेच प्रकार आहेत. खुले परस्पर, बंद परस्पर आणि निश्चित व्याज परस्पर निधी आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिली परस्पर निधी म्युच्युअल फंड कंपनी कोणती होईल. तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहेत, एक LIC आणि दुसरं UTI. तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की स्थापनेच्या वर्षाच्या अनुषंगाने लक्षात येईल युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही पहिली स्थापन झालेली आहे, बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ही पहिली कंपनी आहे ती UTI. उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 8, गृह आणि शहरी विकास महामंडळ मर्यादित, त्याला आपण हडको म्हणतो, या हडकोची स्थापना
किती साली झालेली आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल 1970 साली या हडकोची स्थापना झालेली आहे. सर्वसाधारणपणे आपण शहरामध्ये जो गृह प्रकल्प राबवले जातात ते हडकोच्या साहाय्याने राबवले जातात आणि म्हणून उत्तर आहे सी 1970. प्रश्न क्रमांक 9. भारत सरकारने राष्ट्रीय समभाग निधीची स्थापना केव्हा केलेली आहे? तर ही स्थापना केलेली आहे 1989 साली. म्हणून उत्तर आहे आपलं बी. प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिल्या मर्चंट बँकेची स्थापना किती साली करण्यात आलेली होती? तर ती 1969 साली स्थापना करण्यात आलेली आहे आणि म्हणून उत्तर आहे बी. पहा पुन्हा एकदा तुम्हाला ती संस्था आणि त्या संस्थेचं स्थापनेचं वर्ष हे माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळ जे आहे त्या महामंडळाची म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI ची स्थापना किती साली झालेली आहे? तर ती स्थापना झालेली आहे स्वातंत्र्यानंतर लगेचच 1948 साली. प्रश्न क्रमांक 12. भारतीय औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळ जे आहे ते प्रामुख्याने कोणत्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करतात? लहान स्वरूपाच्या, मोठ्या स्वरूपाच्या का मध्यम स्वरूपाच्या? तर मुळात ते औद्योगिक वित्तपुरवठा आहे आणि म्हणून ते मोठ्या संस्थांना, मोठ्या कंपन्यांना अर्थपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेले आहेत. म्हणून उत्तर आहे सी मोठ्या. प्रश्न क्रमांक 13. भारतीय लघु उद्योग विकास बँकेची SIDBI स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया स्थापना किती साली करण्यात आलेली आहे? तर त्या स्थापनेचं वर्ष आहे 1990 साली. लघु उद्योगांना जे छोटे छोटे लहान लहान प्रकल्प आहेत त्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी, मोठ्या उद्योगांना नाही आणि म्हणून उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल ए. प्रश्न क्रमांक 14. भारतीय लघु उद्योग विकास बँक प्रामुख्याने कोणत्या उद्योगांना वित्तपुरवठा करतात? पहा नावामध्येच आहे लघु उद्योग म्हणजेच लहान स्वरूपाचे उद्योग, व्यवसाय, कंपन्या. म्हणून उत्तर आहे ए लहान. प्रश्न क्रमांक 15. राज्य वित्तीय महामंडळ स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन याची स्थापना किती साली करण्यात आलेली आहे? तर यांची स्थापना केलेली आहे 1951 साली आणि म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 16. राज्य वित्तीय महामंडळाकडून जास्तीत जास्त किती वर्ष मुदतीची कर्जे दिली जातात? तर प्रामुख्याने 15 वर्षापर्यंतची कर्ज या महामंडळाकडून दिली जातात आणि म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना किती साली करण्यात आलेली होती? प्रामुख्याने त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की 1955 या वर्षी या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 18. मुद्रा बँक जी आहे त्या मुद्रा बँक स्थापन करण्याचा मुख्य हेतू काय हो? तर मुद्रा बँकेची स्थापना ही प्रामुख्याने वंचित, दुर्गम किंवा ग्रामीण भागातील जे छोटे छोटे उद्योग आहेत, सूक्ष्म आहेत, लहान उद्योग आहेत, अशा उद्योगांना प्रामुख्याने विकास करायचा, तिथे उद्योगधंदा सुरू करायचा म्हणजे रोजगार मिळेल आणि तिथल्या लोकांना प्रामुख्याने रोजगाराच्या संधी बरोबरच उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल आणि म्हणून उत्तर आहे ए, बी, सी हे तिन्ही उद्देश या बँकेमार्फत साध्य केले जातात. डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 19. भारतीय महिला बँकेची स्थापना कधी झालेली आहे? पहा महिलांच्या सबलीकरणासाठी, उत्कर्षासाठी प्रामुख्याने महिला बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. ही स्थापना जी आहे ती स्थापना केली गेलेली आहे ती 19 नोव्हेंबर 2012 साली. 19 नोव्हेंबर हा इंदिरा गांधीजींचा त्या ठिकाणी वाढदिवस आहे आणि म्हणून त्याच दिवशी भारतीय महिला बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल फक्त 2012 आणि म्हणून तर आहे ए. प्रश्न क्रमांक 20. भारतीय महिला बँकेच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या हो? हे मात्र तुम्हाला पाठ केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. श्रीमती उषा अनंत सुब्रमण्यम म्हणजेच ए. प्रश्न क्रमांक 21. भारतातील पहिले राज्य औद्योगिक विकास महामंडळ जे आहे ते देशामध्ये कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेले होते? प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र राज्य औद्योगिक महामंडळ आहे.
मग हे महामंडळ भारतामध्ये सगळ्यात पहिलं जर स्थापन झालेलं असेल तर ते बिहारमध्ये, आणि म्हणून उत्तर आहे बी, बिहार. प्रश्न क्रमांक 22, भारतीय औद्योगिक पुनर्बांधणी महामंडळाची स्थापना किती साली करण्यात आलेली आहे? तर याची स्थापना केली एप्रिल 1971 साली. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 23, आधारी उद्योगांची पुनर्बांधणी कोणत्या महामंडळाद्वारे केली जाते? प्रामुख्याने पुनर्बांधणी हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून तुम्हाला सांगता येईल भारतातला आहे, औद्योगिक क्षेत्राची आहे, पुनर्बांधणी आहे, महामंडळ आहे. आन्सर आहे भारतीय औद्योगिक पुनर्बांधणी महामंडळ. आधारी उद्योग म्हणजे दिवसेंदिवस त्या उद्योग संस्थेमध्ये उत्पन्न कमी होतं, प्रॉफिट कमी होतो, लॉस मध्ये ती चाललेली आहेत, बंद पडण्याचा त्या ठिकाणी धोका त्या उद्योगांपुढे आहे, असे उद्योग म्हणजे आधारी उद्योग. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 24, सर्वसाधारण किंवा सामान्य जनरल विमा महामंडळाची विमा कंपन्या दोन प्रकारच्या, एक लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ज्याला LIC म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवतो, माहिती आहे, आणि दुसरं GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. LIC हे प्रामुख्याने जिवंत व्यक्तींचे विमा उतरवतात, तर पीक विमा, कंपन्यांचा विमा, मालमत्तेचा विमा, त्यानंतर कुठे आग लागलेली असेल त्यापासून नुकसान जर झालेलं असेल तर ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्याद्वारे उतरवलेला विमा, ऍक्सिडेंट विमा, तुमच्या गाड्यांचे सुद्धा जे विमे आहेत पहा, 2 व्हीलर 4 व्हीलरचे, ते सगळे जनरल इन्शुरन्स कंपनीकडे त्या ठिकाणी उतरविले जातात. या महामंडळामध्ये प्रामुख्याने 4 संस्था आहेत: ओरिएंटल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इन्शुरन्स, त्यानंतर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी. हे 4 कंपन्या या जनरल इन्शुरन्स महामंडळाच्या अखत्यारीत येतात. तर या संस्थेची स्थापना प्रामुख्याने 1 जानेवारी 1973 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतीय भविष्य निर्वाह निधी प्रॉव्हिडंट फंड यासाठी नियामक आणि विकास प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाची स्थापना किती साली करण्यात आलेली होती? तर या संस्थेची प्रामुख्याने स्थापना जी आहे ती स्थापना ऑगस्ट 2003 पर्यंत करण्यात आलेली होती. प्रत्येक जे कर्मचारी आहे तो कर्मचारी आपला भविष्य निर्वाह निधी त्या ठिकाणी काय करतो, अकाउंट ओपन केलं जातं आणि त्या अकाउंटला ती रक्कम जमा केली जाते. गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी ती रक्कम प्राप्त होते आणि गव्हर्नमेंट त्या रकमेचा विनियोग कसा करायचा, कुठे करायचा या संबंधीचे निर्णय हे भारतीय भविष्य निर्वाह निधी नियामक आणि विकास प्राधिकरण घेत असतं. म्हणजे जनतेचा पैसा जो भविष्य प्रॉव्हिडंट फंडाचा जो आलेला असतो तो इन्व्हेस्ट करायचा असतो. या प्रॉव्हिडंट फंडावर त्या कर्मचाऱ्याला व्याज मिळतं आणि प्रामुख्याने या महामंडळाने जी गुंतवणूक केलेली आहे त्यापासून महामंडळाला, त्या प्राधिकरणाला व्याज मिळतं. या 2 व्याजामधला फरक म्हणजे त्या प्राधिकरणाचा नफा. प्रश्न क्रमांक 26, राष्ट्रीय निवृत्ती वेतन व्यवस्था ट्रस्ट हे स्थापन केलेलं आहे रिटायरमेंट व्यक्तींसाठी, रिटायरमेंट वेतनासाठी. तर यांची स्थापना प्रामुख्याने फेब्रुवारी 2008 साली करण्यात आलेली आहे. मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला जर निश्चितपणे आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. पुन्हा एकदा आठवण करून देतो, माझं फेसबुक पेज आहे, माझी स्वतःची स्वतंत्र वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे आणि त्याचप्रमाणे व्हॉट्सअप आहे. या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. तिथे जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधू शकता. त्यामुळे येणारे अपडेट निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतील. धन्यवाद. यानंतर आपण पुढील भाग पाहणार आहोत, तो म्हणजे बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा पेपर 3 मधला पहिला पार्ट. धन्यवाद.